शहर विकास आघाडीचा, सांगोला शहर विकास आघाडीचा। मंडळी, सांगोला नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं जो प्रचार सुरू आहे त्याची सांगता थोड्याच वेळात म्हणजे 10 वाजता होत आहे। ही शेवटची सभा चांडोली वस्ती झालेली आहे आणि या सभेसाठी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपक आबा हे उपस्थित आहेत, सोबत सर्व उमेदवार आहेत। आबा, सभा आता संपत आलेली आहे, एकूण वातावरण काय होते? कारण उत्साह सगळीकडे आहे, प्रतिसाद खूप चांगला मिळतोय, उद्या मतदानाला सामोरं जातोय आपण। गेली सातत्यानं 8-10 दिवसापासून मी या तालुक्याचे लोकप्रिय तरुण आमदार सन्माननीय बाबासाहेब, आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार आबा असतील, आमचे तरुण नेते भारतीय जनता पक्षाचे बाळासाहेब एरंडे असतील, आमच्या या भागातल्या प्रतिनिधी म्हणून ज्यांना वोट केलेलं आहे ते आमचे तनुजाताई असेल, विश्वनाथ असेल, या प्रभागामध्ये तर आहेच, परंतु 8 दिवस सातत्यानं आमच्या विकास आघाडीच्या माध्यमातून एक सांगोला शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा शब्द आम्ही या जनतेला दिला आणि आम्हाला सांगायला या ठिकाणी मनापासूनचा आनंद होतो आहे की या राज्याचे कर्तव्यदक्ष दिलेला शब्द पाळणारे मुख्यमंत्री काल सांगोल्याला आले होते आणि त्यांनी या सांगोला शहराच्या जनतेसमोर ज्या ज्या आपल्या मागण्या होत्या त्या सगळ्या मागण्या निवडणुकीनंतर पूर्ण करण्याची जबाबदारी, आणि नुसती जबाबदारी नाही तर अख्खं मंत्रिमंडळ तुमच्या सांगोल्याच्या नगरपालिकेच्या पाठीमागं राहील अशा प्रकारचा शब्द दिलेला आहे। आपले कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री सन्माननीय जयकुमारजी गोरे साहेब आहेत, त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे। त्यामुळे मी असेल, आमदार साहेब असतील, बाळासाहेब असतील, आबा असतील, आम्ही सगळे एका, मारुती आबा असतील, आम्ही एक हातात हात घालून सांगोला शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम येत्या 5 वर्षाच्या काळामध्ये करणार आहोत। त्यामध्ये भ्रष्टाचारमुक्त सांगोला, स्वच्छ सांगोला, सुंदर सांगोला, 24 तास पाणी लोकांना मिळेल, 24 तास लाईट मिळेल, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याची बांधिलकी आम्ही पत्करलेली आहे आणि एक मॉडेल सांगोला म्हणून आम्ही 5 वर्ष काळामध्ये पूर्ण करणार आहोत। आमदार साहेब, जो शहर विकास आघाडीच्या वतीने जो अजेंडा जाहीर करण्यात आला त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आपण समाविष्ट केलेत, तर या अजेंड्याच्या अनुषंगानं काय सांगाल? कारण शहराच्या सर्व प्रश्नांच्या अनुषंगानं त्याच्यामध्ये जे मुद्दे समाविष्ट केलेत ते महत्त्वाचे मुद्दे आहेत। या प्रभागाचा विशेष करून ज्या मागण्या आहेत की भूमिगत गटारीचा प्रश्न आहे, अंतर्गत रस्ते आहेत, या ठिकाणी ओढा आहे त्याचं रुंदीकरण आहे, विजेचा प्रश्न आहे, शहराला धूळमुक्त करायचं आहे, प्रलंबित भूमिगत गटारीची कामं करून द्यायची आहेत, शहरामध्ये विविध महापुरुषांची स्मारकं आहेत, दलित समाजाची त्या वस्तीवरच्या काही अडचणी आहेत, मुस्लिम समाजाचं कब्रस्तानची जागा वाढवून द्यायची आहे, ईदगाह मैदानामध्ये पेविंग ब्लॉक आहे, असे विविध समाज घटकांच्या समाज मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या लवकरात लवकर मार्गी लावायच्या आहेत। काल सन्माननीय या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री साहेब आणि पालकमंत्री साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की ज्या ज्या मागण्या आम्ही मागितल्या, डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न होता, झोपडपट्टीचे घरकुलाचा प्रश्न होता, सैनिक भवन होतं, कब्रस्तानची वाढीव जागा होती, ह्या सर्व मागण्यांना त्यांनी तात्काळ विश्वास दिला आहे की ते लवकरात लवकर आम्ही करून देऊ, प्रस्ताव पाठवा आणि मंजूर झाल्यानंतर लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देऊ। विशेष करून या प्रभागामध्ये खूप चांगला उत्साह आहे, त्याचबरोबर संपूर्ण शहरामध्ये नगरपालिकेच्या हद्दीमध्ये मारुती आबांना चांगलं लोकमत मिळेल, चांगलं मतदानरूपी आशीर्वाद मिळेल आणि सांगोला शहर विकास आघाडीचा परवाच्या दिवशी निश्चितपणे विजय। आज दिवसभरात ज्या घटना घडामोडी घडल्या, विरोधकाकडून एक भावनिक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाला आहे, तर आता ही जी आपलं स्टेटमेंट असेल हे शेवटचं स्टेटमेंट असेल, कारण आता प्रचार संपतोय, 10 नंतर सर्व आरोप प्रत्यारोप थांबणार आहेत, एक शेवटचं काय स्टेटमेंट राहील साहेब? कारण भावनिक वातावरण स्वर्गीय आबासाहेबांचा जो विचार आहे तो टिकवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय। 60-70 वर्ष आबासाहेबांनी विकासाच्या मुद्द्याला धरून राजकारण आणि समाजकारण केलं। मागच्या 40 वर्षामध्ये सन्माननीय बापूंनी कायम निवडणुकीच्या समोर फक्त आणि फक्त भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न केला। स्वतः आमदार होते, त्यांच्या गटाचे ते मुख्यमंत्री होते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि नगरविकास खातं त्यांच्याकडेच होतं। त्यावेळेस त्यांना आबासाहेबांची जाणीव आठवण आलं नाही, स्मारकाची भावना त्यांच्या मनामध्ये नव्हती। 2 दिवस राहिल्यानंतर आबासाहेबांचे स्मरण होतं, आबासाहेबांच्या स्मारकाचा मुद्दा उचलला जातो आणि
या तालुक्यातल्या तमाम जनतेला भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न 40 वर्षापासून करतायत आणि ते कायम फसत गेलेलं आहे. कारण इथल्या जनतेला त्याची सवय झालेली आहे. इथली जनता फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरती मतदान करते आणि हा इथल्या जनतेचा निश्चितपणे या जनता शहर विकास आघाडी विकासाचे मुद्दे घेऊन समोर जाते आणि त्या विकासाच्या मुद्द्याला जे सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पालकमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं आहे त्या आश्वासनावरती आणि विकासाच्या मुद्द्यावरती निश्चितपणे उद्याच्याला मतदान करेल. गुलाल तुमचाच राहील असं वाटतं का? 100%. तर मंडळी, सांगोला शहर विकास आघाडीच्या प्रचाराची सांगता आता झालेली आहे. उद्या सकाळी सर्व मतदार हे मतदानाला सामोरं जात आहेत. आपण इथंच थांबूया. धन्यवाद.